नमस्कार. तर आज आपण 22 मार्च 2026 ला गडचिरोली जिल्हा पोलीसचा झालेला पेपर, त्याचं सोल्युशन आणि विश्लेषण पाहूयात. सुरुवातीला सामान्य ज्ञानचे प्रश्न होते. प्रश्न पहिला, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो? कोण? राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 1. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? व्ही नारायणन. प्रश्न तिसरा, 2026 मध्ये दिल्ली येथे कर्तव्य पथावर झालेल्या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिवस सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? हरित क्रांती जनक कोण? डॉक्टर MS स्वामीनाथन. केव्हा झाली हरित क्रांती? 1965 ला. DRDO ने 27 मार्च 2019 रोजी केलेल्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र चाचणीचे नाव काय होते? मिशन शक्ती. बरोबर ना? मिशन शक्ती. प्रश्न 6, खालीलपैकी कोण नाशिक कट प्रकरणाशी संबंधित होते? विनायक दामोदर सावरकर नाशिक कट प्रकरणाशी संबंधित होते. पुढचा प्रश्न क्रमांक 7, 2024 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आणि उत्पादित 9 mm सब मशीन गनचे नाव काय होते? अस्मी. काय होतं? अस्मी. 2024 ला सैन्य दलात दाखल झालेली स्वदेशी बनावटीची सबमशीन. खालीपैकी सर्वात जुना वेद कोणता? ऋग्वेद. सर्वात जुना ऋग्वेद. चौरी चौरा घटनेमुळे गांधीजींनी कोणते आंदोलन मागे घेतले? असहकार आंदोलन. कधी होतं? 1900. सुरू कधी झालं? 20 ला. कधी मागे घेतलं? किती तारीख? 12 फेब्रुवारी 1922 ला मागे घेतलं. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे 5 फेब्रुवारी 1922 ला पोलीस स्टेशनवर हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी 12 फेब्रुवारीला मागे घेतलं. पुढचा प्रश्न, बिरसा मुंडा यांचे निधन कोणत्या तुरुंगात झाले? रांचीच्या तुरुंगात. पर्याय दुसरा, बिरसा मुंडा. प्रश्न 11, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? महाराष्ट्र C60, तेलंगणा ग्रेहाउंड, ओडिशा SOG आणि तमिळनाडू ऑक्टोपस. तमिळनाडू ऑक्टोपस. काय रे हे? मोहीम आहे का कुठली? पाणी. महाराष्ट्र C60 टाका बरं. हा, दहशतवादा विरोधात. हा, नक्षलवादाच्या विरोधात. तामिळनाडूचा ऑक्टोपस नाहीये, बाकीच्या सर्व आहेत. पुढे ऑपरेशन सिंदूर केव्हा राबवण्यात आलं? मे 2025. मार्च 2026 मध्ये जगातील सर्वात मोठ्या LNG निर्यात केंद्राचे इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे नुकसान झाले आहे. ते कोठे आहे? LNG कुठे आहे? कतार. पुढचा 14वा प्रश्न, 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या सैन्याने कोणत्या देशाच्या विद्यमान राष्ट्रपतीला अटक केली? व्हेनेझुएला. अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना अटक केली.
खालीलपैकी कोणाला नुकताच महाराष्ट्र भूषण 2024 महाराष्ट्र भूषण कोण? राम कोण येते? काय केलं त्यांनी? मूर्ती. 2023 कोणाला होता? अशोक सराफ. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा. प्रश्न क्रमांक 17. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या फेब्रुवारी 2026 अहवालानुसार माओवादी प्रभावित क्षेत्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे नवीनतम वर्गीकरण काय आहे? आता हे गडचिरोलीशी संबंधित प्रश्न होते, ते आपल्याला नाही आले तरी काय नाही, कारण ते जिल्हा विशेष होते. लिगसी अँड फर्स्ट डिस्ट्रिक्ट होतं. गडचिरोली जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग NH 130D कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? आल्लापल्ली आणि कोंडागाव का. त्यानंतर 19वा प्रश्न होता, हे जिल्ह्याविषयीचे प्रश्न लक्षात ठेवू नका, फक्त बघू. गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर 2025 मध्ये संपन्न झालेली नगर परिषद निवडणूक कोणत्या ठिकाणी झाली नाही? अहेरी ना, अहेरी. एकूण क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील जंगल किती आहे? 70 ते 80%. तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? कोणता? मुलुगु का, बरोबर ना, मुलुगु. 21C. हे सगळे जिल्ह्याविषयीचे प्रश्न होते. प्रश्न 22वा. खालीलपैकी कोणते उपक्रम गडचिरोली पोलीस दल समुदायाभिमुख पोलिसिंगचे भाग नाही? नाही म्हटलंय. कोणता? प्रस्थान, प्रोजेक्ट प्रस्थान. गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 11. देशातील पहिली निव्वळ शून्य ग्रामपंचायत कोणती आहे? कोणतं? वेलाग्राम का बेला? बेलाग्राम भंडारा. खालीलपैकी कोणत्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सध्या धावत नाही? मुंबई सेंट्रल अहमदाबाद आहे, मुंबई सेंट्रल शिर्डी आहे, नागपूर बिलासपूर आणि नागपूर विशाखापट्टणम. चौथं ना, नागपूर विशाखापट्टणमला वंदे भारत धावत नाही. GS चे 25 प्रश्न झाले. पुढचा 26वा शोधा तुम्ही. प्रश्न क्रमांक 26. चार 2चा वर्ग, 9 3चा वर्ग, 5चा वर्ग. बघा, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 5चा वर्ग, 7चा वर्ग. 2 3 5 7. आता कशाचा वर्ग असेल? 11चा. 11चा वर्ग किती? 121. का? मूळ संख्यांचा वर्ग आहे. 2 3 5 7 11 मूळ संख्यांचा वर्ग. पुढं कॅट बरोबर 31 20. बघा, CABCD मध्ये किती नंबरचा अक्षर आहे? 3 नंबरचा, म्हणून C साठी 3, A 1 नंबर आणि T 20 नंबर. बरोबर. D 4 नंबरचा अक्षर आहे, O 15 नंबर आहे आणि G 7 नंबर आहे. मग B किती नंबर? 2, A 1 म्हणजे 21 20. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. A हा E पेक्षा जलद धावतो. बघा, A हा E पेक्षा जलद धावतो, परंतु D एवढा नाही, म्हणजे D त्याच्यापेक्षा जास्त धावत असेल. D हा C पेक्षा जलद धावतो, परंतु D हा C पेक्षा जलद धावतो, परंतु B एवढा नाही. तर D हा C पेक्षा जलद धावतो, तर B एवढा नाही, म्हणजे सर्वात जलद कोण असेल? Dच. पर्याय क्रमांक 4. आता फिक्स सर्वात कमी सांगता येणार नाही आपल्याला. दोन्ही C आणि B कुठे आहे नक्की माहित नाही आपल्याला, तर सर्वात जलद कोण असणार? D. पर्याय क्रमांक 4. पुढचा 29वा. A हा E पेक्षा जलद धावतो. A हा E पेक्षा जलद, परंतु D एवढा नाही. E पेक्षा जलद पण D एवढा नाही, म्हणजे D जास्त धावतो असेल ना. D हा C पेक्षा जलद धावतो. D हा C पेक्षा जलद. C तर कुठं कुठे घ्या, परंतु B एवढा नाही. हा सॉरी, बरोबर. D म्हटलंय ना, D हा C पेक्षा जलद धावतो, परंतु B एवढा नाही. B. पर्याय क्रमांक 2. पुढचा 29वा प्रश्न सोडवा बरं. प्रश्न 29.
सर्व वह्या गाजर आहेत, सर्व गाजर नद्या आहेत, एकही नदी दगड नाही. वेणाकृती काढायची. सर्व वह्या गाजर आहेत, बरोबर, आणि सर्व गाजर नद्या आहेत, एकही नदी दगड नाही. दगड इकडं, एकही नदी दगड नाही, बरोबर. आता बघा पहिला अनुमान, काही वह्या दगड आहेत, काही वह्या दगड आहेत तर वह्या दगड नाही, म्हणजे पहिला चुकीचा. नाही होत. काही वह्या दगड आहेत, पहिला चुकीचा. दुसरा, काही गाजर दगड आहेत, गाजर दगड आहेत, काही संबंध नाही. तिसरा, काही नद्या वह्या आहेत, नद्या वह्या बाहेरून कुठे येतोय? आत. बाहेरून आत कोणता शब्द पाहिजे? काही आहे इथं, म्हणजे अनुमान 3 बरोबर. पर्याय क्रमांक सी, फक्त अनुमान 3 बरोबर. पुढचं बघा बरं, सोपं एकदम. ए बी सी डी, आता काय येईल? ई. झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही म्हणजे ईव्ही. पर्याय क्रमांक 2. 31 सोडवा. एका फोटोकडे बोट दाखवत रवी म्हणाला, रवी काय म्हणतोय? ती माझ्या आजोबांच्या एकुलता एक मुलाची मुलगी आहे. म्हणजे ती कोण असेल? रवीची बहीण असेल ना, रवीची बहीण, एकुलता एक मुलाची मुलगी म्हणजे रवीची बहीण असेल ती. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 32. आज सोमवार आहे, तर आजपासून 61वा दिवस कोणता असेल? काढा. आज सोमवार आहे, आजपासून 61वा दिवस. काय करायचं? 61ला 7 ने भाग द्यायचा. 7 8 56, 11 6 गेले 5. 5 वार पुढे जायचंय. मग सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पर्याय क्रमांक 3. आकृतीत एकूण चौकोन किती? करा. शोधा आकृतीत एकूण चौकोन किती? किती? 11. 1 2 3 4 5 झाले का? ए बी सी डी ई हे 5 झाले, बरोबर. ए बी चा 1, बी सी चा 1, डी बी चा 1, बी चा 1, 4. टोटल ए बी सी चा 1 आणि डी बी चा 1, असे 2 टोटल झाले. 1 2 3 4 5, ह्या दोन्हींचा 6, ह्या दोन्हींचा 7, ह्या दोन्हींचा 8, ह्या दोन्हींचा 9, हा एक 10 आणि हा संपूर्ण 11. असे 11 चौकोन आहेत. 34 बघा बरं. -1 5 15 ने 29. -1 5 15 29. बघा बरं. फरक जर पाहिला तर किती होईल? 6 होईल नाही का? इथं 6 10 14 ना, 6 आणि 4 10
10 आणि 4 14, 14 आणि 4 18, मग 29 आणि 18 किती होईल? 47. पर्याय क्रमांक 2. समजलं? फरकाचा फरक आहे, फरकाचा फरक सेम आहे. पुढं वेगळा गट बघा, ए बी सी डी ई प्लस 4 एफ जी एच आय प्लस 4, बी सी डी ई एफ जी एच आय जे प्लस 4 प्लस 4, सी डी ई एफ जी एच आय जे के प्लस 4 आहेत, डी ई एफ जी एच इथं एच पाहिजे होता आणि आय जे के एल म्हणजे डी एच एल पाहिजे होता, तिसरा चुकीचा बघा, ई एफ जी एच आय जे के एल एम म्हणजे डी एल एच. पर्याय क्रमांक 3 चुकीचा. तिथं डी एच एल असता तर बरोबर होतं. पुढं सोडवा 36वा प्रश्न. दिशा किती? पी बिंदू समजा इथे आहे, इथून निघून कुठे जाते? दक्षिणेला किती? 6 किलोमीटर, नंतर पूर्वेला किती? 8 किलोमीटर. तर सुरुवातीच्या पासून हे कमीत कमी अंतर दिलं. हे 6, 8 आणि काटकोन त्रिकोण तयार झाला. तिचं त्रिकुट असतं 6, 8 आणि 10. 6 चा वर्ग 36, 8 चा 64, 36 आणि 64 100, 100 चं वर्गमूळ 10. पर्याय क्रमांक कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. सोडा 37वा. राहुलचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. 10 वर्षानंतर तो मुलापेक्षा 3 पट मोठा असेल तर राहुलचे सध्याचे वय किती? राहुलचं वय मुलाच्या वयाच्या किती आहे? 5 पट. मुलाचं एक्स, राहुलचं 5x बरोबर, 5 पट. 10 वर्षानंतर काय होईल? 10 10 याच्यात ऍड होतील, 5x प्लस 10 आणि x प्लस 10. 10 वर्षानंतर राहुल म्हणजे 5x प्लस 10, राहुल हा त्याच्या मुलाच्या किती पट सांगितलंय? 3 पट मोठा असेल. 5x अधिक 10 बरोबर 3x अधिक 30. 3x इकडे येतील आणि 10 तिकडे जातील, 3x इकडे येऊन वजा होतील आणि 10 तिकडे जाऊन वजा होतील. 5तून 3 गेले, 2x बरोबर 20, x बरोबर 2 भागिले झाला, x ची किंमत आली 10. तर काय विचारलंय आपल्याला? राहुलचे सध्याचे वय किती? 5x किती असेल मग? 5 10 50. पर्याय क्रमांक 2. राहुलचं सध्याचं वय 50 वर्ष. सोडवा 38वा प्रश्न. एक काम 10 दिवसात, बी 15, दोघांनी 4 दिवस एकत्र काम केले, नंतर ए निघून जातो, तर बी उरलेले काम किती दिवसात करेल? झालं? ए 10 दिवसात, बी 15 दिवसात, दोघांनी एकत्र काम. एका दिवसात याचे 1/10, याचे 1/15, 15 एके 15, 10 एके 10, 15 10 150, 25/150, 25 25 25 150. दोघे मिळून ते काम 6 दिवसात करतील बरोबर. पूर्ण काम 6 दिवसात करतील, पण 6 दिवस काम केलं का दोघांनी? किती दिवस केलं? 4 दिवस. मग 4 दिवसात त्यांनी किती काम केलं असेल बघा बरं. एकूण काम करायला त्यांना 6 दिवस लागतात. 4 दिवसात त्यांनी 4/6, 2×4 = 6 म्हणजे 2/3 काम केले त्यांनी बरोबर 4 दिवसात. शिल्लक किती राहिलं? किती राहील शिल्लक? 1/3. 3तून 2 गेला, 1/3 काम शिल्लक राहिलं. हे शिल्लक काम कोण करणार आहे आता? बी. मग बघा बी ला एक पूर्ण काम करायला किती दिवस लागतात?
एका कामाला 15 दिवस, तर 1/3 कामाला किती दिवस लागतील? तिरकस गुणाकार 15 गुणिले 1/3, 3 1 3, 3 5 15, 5 दिवस लागतील बी ला उरलेलं काम करायला, 5 दिवस. पर्याय क्रमांक 1. दोघांना मिळून 6 दिवसात काम होईल. 4 दिवसात त्यांनी 2/3 काम केलं, शिल्लक 1/3 राहिलं, ते काम बी करणार आहे. बी ला एका कामाला 15 दिवस, तर 1/3 कामाला किती दिवस लागतील? पुढचा सोडवा. 4 ते 5 दरम्यान मिनिट काटा आणि तास काटा काटकोनात कधी येतात? किती वाजता येतात काटकोनात? 4 ते 5. सूत्र काय आहे आपलं? कोण काढायचं? 30h वजा काटकोन म्हणजे किती अंशाचा कोण होतोय? 90 बरोबर 30 गुणिले 4 ते 5 दरम्यान किती वाजलेले असतात? 4 वाजून काहीतरी मिनिटं असतात ना, का 5 म्हणतो आपण? 4 वाजलेले असतात, म्हणजे पूर्ण 4 वजा 11/2 यम काढायचे आपल्याला. 30 चौक 120 वजा 11/2 यम बरोबर 90. 120 इकडे 90 होतील, सॉरी वजा होतील. 120 वजा 90 किती राहील? 30. आणि 11/2 इकडे येऊन 2/11 होतील बरोबर यम. बरोबर. 30 दुने 60 भागिले 11, 11 पाचे 55 बरोबर. 11 पाचे 55 किती राहिले शिल्लक? 5. 5.5/11 म्हणजे 4 वाजून पॉइंट मध्ये करावं लागेल का? 511. हा 2 वेळा काय? अरे पहिला म्हटले पहिल्यांदा 5.5/11. आता 5 27 पण दिले आणि 45 पण दिले. 511 म्हणजे काय करू आपण? त्याचे मिनिट आहेत ना हे, त्याचे सेकंद करू. 300 भागिले 11, 11 दुने 22, 8 राहिले, 11 7 77 म्हणजे 27 सेकंद. 4 वाजून 5 मिनिटे आणि 27 सेकंदाने काय होईल? काटकोन होईल. पहिला काटकोन. दुसरा 4:38 तिकडे होणार आहे. आपल्याला पहिल्यांदा विचारले पहिल्यांदा काटकोन कधी होईल? 2 काटकोन होतात एका तासामध्ये. पहिल्यांदा काटकोन 511 पुन्हा काय केले? सेकंद केले, म्हणजे 27 सेकंद झाले. पुढं 1 जानेवारी 2023 ला रविवार होता, तर 1 जानेवारी 2024 ला कोणता वार? कोणता वार? 2024 लीप आहे ना, पण लीप दिवस यायचा अजून. कधी येणार? 29 फेब्रुवारीला येणार. त्याच्या अगोदरच विचारले. मग 1 जानेवारी 2023 सामान्य वर्ष आहे. 2024 ला इथं रविवार आहे, तर इथं कोणता येईल? सोमवार. पर्याय क्रमांक 2. सोडवा 41वा. पाच मित्र एका रांगेत बसले आहेत. रांग 5 मित्र. बी हा डावीकडून दुसरा बी आहे. ए हा सी च्या लगेच डावीकडे आहे. ई उजव्या टोकावर आहे आणि ए हा सी च्या डावीकडे आहे. ए हा सी च्या डावीकडे आहे. तो कोण राहिला इकडे? मग डी. झाले का सगळे? बघा पुन्हा एकदा. बी हा डावीकडून दुसरा आहे. ए हा सी च्या लगेच डावीकडे आहे. ई उजव्या टोकाला आहे. झाले सगळे. तर मध्यभागी कोण बसला? ए मध्यभागी. पर्याय क्रमांक 1 ए मध्यभागी बसला आहे. सोडा 42वा. संभाव्यता. 4 लाल 3 निळे आणि 5 हिरवे चेंडू आहेत. एक चेंडू काढला असता तो लाल किंवा हिरवा असण्याची संभाव्यता किती? किती चेंडू एकूण? 12. बघा 12. 12तून किती काढायचं आहे?
एकच चेंडू काढायचा ना, 12तून एकच चेंडू काढायचा. तो कोणता? लाल. लाल किती आहेत मग? 4. 4 मधून एक काढायचा. किंवा म्हणजे प्लसचं चिन्ह, किंवा म्हटलं इथं, आणि म्हटलं असं तर गुणिले आलं असतं. कोणता पाहिजे? लाल किंवा हिरवा. हिरवे किती आहेत? 5. त्या 5 मधून एक काढायचा. 4 मधून एक किंवा 5 मधून एक. मग हे काय? एक छेद म्हणजे आहे तसं 4 गुणिले इकडे 5 आणि इकडे 12. 4 एके 4, 4 त्रिक 12. 5/3 आहे का? 5/3 नाहीच संभवत. सॉरी, हा इथं बेरीज आहे. 4+5/12 9/12 ऑप्शन नाही. 3 त्रिक 9 बेरीज होती इथं 3/4. समजलं? एकूण 12 आहे. 12तून एक काढायचं आहे फक्त आपल्याला. 4 लाल आहेत, 4 पैकी एक घ्यायचा आणि सॉरी किंवा म्हटले म्हणून प्लस करायचं आणि 5 मधून एक. 5 हिरवे त्यातला एक. 43 बघा बरं. दोन फासे एकत्र टाकल्यावर त्यांच्यावरील संख्यांची बेरीज 8 येण्याची संभाव्यता किती? 2 फासे 8 व्हायचे लगेच. एकूण संभाव्यता किती होता 2 फासे म्हटल्यावर? 36 पैकी किती वेळा 8 होते? बेरीज बघायची. बघा आता 2 फासे टाकल्यावर काय होणार? एक तर 1-1, 1-2, 1-3, 1-4, 1-5, 1-6. बरोबर. इथे एकाची बेरीज होते का? 8 नाही होत, म्हणजे पहिला गेला. पुढं 2-1, 2-2, 2-3, 2-4, 2-5, 2-6 याची बेरीज होईल 8. बरोबर. नंतर इथं 3 आणि 5 ची बेरीज होईल. बरोबर. इथं 3-5 येईल. इथं काय होईल? 4-4 येईल, याची बेरीज 8 होईल. नंतर 5-3 येईल, याची बेरीज 8 होईल. आणि 6-2 येईल, याची बेरीज 8 होईल. म्हणजे 1, 2, 3, 4, 5. 5/36. पर्याय क्रमांक 1. 5 वेळा बेरीज काय होईल त्यांची? 8 येईल बेरीज. म्हणजे 2 6 ची बेरीज, 5 3 5 ची बेरीज, 4 4 ची, 5 3 ची आणि 6 ची आणि 2 ची. अशी आडवी मांडणी. 3-1 3-2 3-3 या पद्धतीने. समजलं? 5/36. पुढचं काय केलं बघा. पॉट आहे असाच घेतला. POT. बरोबर. मध्ये एक एक अक्षर टाकले. मग इथं U टाकला, इथं P टाकला आणि तिथं Q टाकलाय. इथं OUT, इथं U टाकला, इथं F टाकला आणि इथं P टाकला. 10 ला TEN मध्ये O F आणि U टाकलाय. तर कट हा शब्द CUT. बरोबर. असा असेल. आता काय केलं बघा. मध्ये U टाकलाय. का बरं U टाकलाय? QRSTU. O ला पण U टाकलाय आणि T ला O टाकलाय. का बरं? Tला Q टाकलाय, Tला इथं P टाकला. हे बघा असं आहे. PQTUOP. बरोबर का? P त्याचा शेवटी Q, मग इथं C, इथं काय येईल? D. बरोबर ना? OP. बघा O सुरुवातीला शेवटी P आहे. मग त्यानंतर मध्ये काय? TU तिकडून इकडे आहे. मग T इथं काय येईल? U आणि U. समजलं? CD TU UP. कळलं का? असा संबंध आहे. आणि मध्ये एक एक गॅप आहे. झालं?
पुढचं बघा 13 चौक 52 ना, 8 चे निम्मे केले 4, 13 चौक 52, 10 चे निम्मे 5 केले 15 5 75, 12 चे निम्मे 6 केले 17 सक 102, पर्याय क्रमांक 4. मोजा त्रिकोण 46 वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 46. अशा आकृती बरोबर एकच त्रिकोण आहे, एका त्रिकोणाचे दोन भाग केलेले आहेत आणि दोन वेगवेगळ्या शिरोबिंदू मधून रेषाखंड काढले. अशा वेळी काय करायचं बघा, एक कॉमन घ्यायचं सांगितलं ना, एक इथं आला मग 1 2 3 1 2 3 4 आणि मग बेरीज 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10 10 9 12 आणि 3 15, पर्याय क्रमांक 2. 15 त्रिकोण. पुढं 47 बघा बरं, प्रश्नाच्या जागी काय आहे फरक बघा, तिचा फरक आहे अगोदर 28 आणि 4 32, 32 आणि 14 का 46, 46 आणि 56 66 76 30 डायरेक्ट 77 28 म्हणजे 24 आणि 28 52 का, एवढा फरक आहे. वर्गाच्या जवळचे का बरोबर एखाद्या नाही ना, 4 आणि 10 14 14 आणि 16 30 30 आणि 22 52, परत 10 आणि 6 16 16 आणि 6 22, फरकाचा फरक आहे बरोबर. मग बघा इथं परत 6 म्हणजे 22 आणि 6 28 आणि 52 आणि 28 किती होईल 80, परत 80 चा फरक म्हणजे 228 त्यात 80 मिळवायचे 308, पर्याय क्रमांक 1. फरकाचा फरक. समजलं. सोडवा 48 वा प्रश्न क्रमांक 48. ए आणि बी चं गुणोत्तर दिलंय, 6 वर्षानंतर गुणोत्तर दिलंय, तर सध्याचे वय किती, बी चे सध्याचे वय किती. किती बरोबर. यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3 5 म्हणजे 3x आणि 5x. 6 वर्षानंतर ते 3x + 6 आणि 5x + 6 होईल. 6 वर्षानंतर पुन्हा गुणोत्तर 3 4 तिरकस गुणाकार 4 त्रिक 12x 4 सक 24 3 5 15x 3 सक 18 12x तिकडे जातील 18 इकडे येतील 24 - 18 15x - 12x 24 मधून 18 गेले 6 3x x बरोबर 2 3 इकडे जाऊन भागिले होईल. x ची किंमत 2 आली तर b चं सध्याचं वय विचारलंय मग 5x म्हणजे 5 दुने 10, पर्याय क्रमांक सी. b चं वय 10. प्रश्न 49 वा त्रिकोणांची एकूण संख्या किती. शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे मी. किती भाग आहेत बघा 1 2 3 4 4 आडवे रेषाखंड आहे ना मग 1 2 3 4 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4
यांची बेरीज करायची. 10 आणि 6 16, 16 आणि 3 19 आणि 1 20. आता एक आड एक हा सोडायचा, हा घ्यायचा. किती हा 6. नंतर हा सोडायचा, हा घ्यायचा. किती झाले 27. किती आहेत 27. पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने लिहून घ्यायचं. पुढे बेरीज करत जायची यांची, त्यांची बेरीज आणि एक आड एक घ्यायचा. पहिला सोडायचा, दुसरा घ्यायचा, तिसरा सोडायचा, चौथा घ्यायचा. बेरीज झाली 27. 50 बघा बरं. भरीव रिकामा गोल झाला, पलीकडे गेला उजवीकडे, बरोबर. इथं त्रिकोण होता तर तो खाली आला, बरोबर. मग इथं भरीव पुढे राहतो आणि त्रिकोण डावीकडे येतो, हा उजवीकडे जातो. हा उजवीकडे जाऊन काय होईल, पूर्ण वर्तुळ होईल. आणि हा चौकोन पण डावीकडे झाला पाहिजे ना. किती दिले पर्याय, एकच दिलंय ना. हा भरीव आणि चौकोन तिकडे, तो इकडे आला, बरोबर. डावी इकडून आला उजवीकडे. दुसरा जुळतच नाही कुठला. पर्याय क्रमांक 1. पुढं मराठीचे प्रश्न होते. वैनतेयचा समानार्थी शब्द ओळखा. वैनतेय, गरुडा. वैनतेय म्हणजे गरुड, दिसतंय ना. वाया जाणे, पाणी पडणे, वाया जाणे. पुढं पदरी पडले झोंड, हसून केले गोड ना. पुढं प्रश्न क्रमांक 54. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात, बखळ म्हणतात. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला बखळ. 2 शब्द जोडताना कोणतं विराम चिन्ह, संयोग चिन्ह. संयोग चिन्ह कधी कधी 2 शब्द जोडताना आणि ओळीच्या शेवटी शब्द अप्रा राहिला की संयोग चिन्ह. त्याच्यासारखंच कोणतं चिन्ह असतं, अपसारण. अपसारण कधी, बोलताना विचार मालिका तुटल्यास आणि तपशील द्यायचा असल्यास. अपसारण म्हणजे तपशील चिन्ह. घरासमोरून हत्ती गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा. घरासमोरूनचा ध्वन्यर्थ आहे तो. ध्वन्यर्थ म्हणजे जो आपल्याला समजला तोच अर्थ. भाषेत जे मूळ शब्द असतात त्यांना कोणते म्हणतात, सिद्ध शब्द. पर्याय क्रमांक 4. मूळ शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. पुढचा प्रश्न क्रमांक 58. कुल या शब्दाचे शब्द साधित रूप. कुल पासून काय दिलं, उलटा दिलंय ना. उलटा, उलटा. कुलीन पण व्हायला पाहिजे होतं. शब्द साधित रूप चेक करायचा कन्फर्म. कुलीन पण पाहिजे. उलटा. विधेय म्हणजे काय, क्रियापद. विधेय. एखाद्या वाक्यात 60 नंबर प्रश्न. एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे काही शब्द असतील तर त्यांना काय म्हणतात, क्रियापदाला विधेय म्हणतात. आणि मग विधेय विस्तार, अधिक माहिती. गुढी हा शब्द कुठून आला, कांबळे अन्नाची गुढी, कानडी. खालील पैकी कोणता तद्भव शब्द नाही, धर्म. तत्सम शब्द आहे धर्म. साहेब हा शब्द मराठी भाषेत कुठून आला, अरबी. डॅश डॅश अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरला जातो म्हणजे श्लेष अलंकार. हत्ती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दन काळ भासत होता. जणू गमे वाटे भासे की, उत्प्रेक्ष अलंकार. खालील वाक्याच्या अर्थानुसार प्रकार हो का. विपुल बॅडमिंटन चांगला खेळतो. विधानार्थी वाक्य. साधं विधान आहे, विधानार्थी वाक्य. स्वार्थी पण होईल. आता इथं विधानार्थी, विधान केलेलं आहे, काळाशी जास्त संबंध नाही, विधानार्थी वाक्य. पुढे 67. संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले. वाक्याचा प्रकार
केवळ एकच वाक्य आहे, एकच विधेय, उद्देश एकच विधेय. गड आला पण सिंह गेला. पण हे न्यूनत्व बोधक. खालीलपैकी कोणते समुच्चय बोधक उभे हवे नाही? आणि शिवाय व किंवा कोणतं आहे विकल्प बोधक. आपला समुच्चय विचारलं होतं किंवा हे विकल्प आहे. प्रश्न क्रमांक 70. पेश नावे आणि त्याचा प्रकार. मागे कालदर्शक आहे ना, मागे तो कारण इथं मागे स्थलदर्शक स्थलदर्शक पाहिजे होतं, स्थलदर्शक पर्याय नाहीये. सर्वदा, सालोसाल आणि धपाधप म्हणजे 3 1 2 4. 3 1 2 4 पर्याय क्रमांक डी. 3 1 2 4. तो सफरचंद सावकाश खात आहे. क्रियाविशेषण कोणतं? क्रियेबद्दल अधिक माहिती. सावकाश. मी त्या नदीच्या काठी बसे. रीती भूतकाळ. बसे भूतकाळात. क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? क्रियापदातला मूळ शब्द, प्रत्येक मूळ शब्द म्हणजे धातू. आम्ही समजलो. तुमच्या मनात काय आहे ते. सर्वनामाचा प्रकार. आम्ही पुरुषवाचक. कोणतं पुरुषवाचक? प्रथम पुरुषवाचक. आम्ही. 75वा. माणसाने इतरांचा द्वेष करू नये. कोणतं प्रत्यय? त्यांनी. ने म्हणजे कोणती विभक्ती? तृतीया. 76वा सोडवा बरं. प्रश्न क्रमांक 76 सोडवा. अकरा 30 49 68 यातील 21वे पद कोणते? काय सूत्र आहे? बरोबर. ए प्लस एन वजा 1 डी. पहिलं पद काय आहे? 11. तिथं विचारलंय 21 वजा 1 आणि फरक कितीचा आहे? 19चा फरक आहे. 11 अधिक 21 वजा 1 20. 19 दूने 38. 380 प्लस 11 391. पर्याय क्रमांक 2. 391. ए प्लस एन मायनस 1 डी. पुढचं बघा बरं. सोडवा पुढचा प्रश्न. आणि एक किती आलं? एका संख्येच्या म्हणजे x च्या म्हणजे गुणिले 2/7 च्या 7/2 2/4 मध्ये 500 मिळवल्यावर तीच संख्या मिळते. झालं समीकरण. मग बघा. बे के बे बे दुने 4 बे के बे 7 के 7 7 के 7. वरती राहिला फक्त x, खाली राहिला 2. 500 बरोबर x/2 आहे ते पलीकडे जाईल. 500 बरोबर x वजा x/2. 2x ला गुणलं 2x वजा x/2 बरोबर 500. 2x मधून x गेला 1x/2 बरोबर 500. 2 भागिले इकडे येऊन गुणिले होईल म्हणजे 500 गुणिले 2. 500 गुणिले 2 किती? 1000.
ती संख्या असेल तर त्या संख्येच्या पुढे बघा, ती संख्या 1000 आहे, तिच्या काय मिळायचे आपल्याला पाहिजे, दुप्पट, 2 पट. काय असेल, 2000. त्यासाठी शेवटचं बघायचं, ना तर एक्स ची किंमत काढली आणि तिथंच झालं उत्तर आलं बी. त्या संख्येच्या 2 पट संख्या किती. त्यामुळे गोल रंग लावताना शेवटी काय झालं ते बघायचं. बऱ्याच जणांचे मार्क जातात हा शेवटचं पाहिलं नाही म्हणून. प्रश्न क्रमांक 78. एक टाकी पहिल्या नळाने 12 तासात, दुसऱ्या नळाने 15, तिसऱ्याने 20 तासात रिकामी होते. चौथ्या नळाने ती टाकी काही तासात रिकामी होते. चारही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी 3 तासात भरते. तर चौथा नळ एकटा भरलेली टाकी किती वेळात रिकामी करेल. पहिल्या नळाचं दिले, दुसऱ्याचं दिले, तिसऱ्या दिले, चौथ्याचं माहीत आणि चारही नळांनी मिळून किती 30 तास लागतात. बघा, पहिल्या नळाने एका तासात 1/12, दुसऱ्याने 15, तिसऱ्याने 20, चौथ्याने माहिती आहे का आपल्याला किती तासात रिकामी होते, नाही माहिती, पण चारही मिळून किती तासात, बरोबर का. चौघांची बेरीज किती होणार आहे, 1/30. चारही मिळून 30 तासात भरते. मग बघा, किंवा हे पलीकडे नेलं तरी चालेल, एकदा घेऊ इथं. 20 त्रिक 60, 15 चौक 60, 12 पंचे 60. इथं गुणिले 5 म्हणून इथं पण गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3, 5 4 9 3, 12/60 अधिक 1/x बरोबर 1/30. हे पलीकडे न्यायचं, 1/x बरोबर 1/30 वजा 12/60 बरोबर 30 दुने 60, 12तून 2 गेले 10/60, 10 1 10, 10 60. किती 7 काय झालं, तिसऱ्या नळाने खाली होते नाही का. तिसऱ्या नळाने 2 नळांनी भरते, तिसऱ्या नळाने 20 तासात रिकामी होते आणि चौथ्या नळाने काही तासात रिकामी होते. जर हे चारही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी 30 तासात भरते. 2 नळांनी भरते बरोबर, 15 1 15, 12 1 12 किंवा 15 चौक 60, 12 पंचे 60, 5 4 9/60, 9/60 2 नळांनी भरते. तिसऱ्याने रिकामी होते, किती तासात रिकामी होते, 20 तासात. 9/60 वजा 1/20, 20 त्रिक 60, 9तून 3 गेले 6/60, म्हणजे 6 तासात 3 नळांचं, 3 नळांनी मिळून किती 6 तासात. आणि 4 नळांनी मिळून 30 तासात भरते ना, चौथ्याने रिकामी होते, 30 तासात भरते आणि त्यातून 6 बेरीज करावं लागेल ना. येतंय का, 4/6 नाही होत ना. तीन नळांनी बरोबर काय, हा सॉरी 1/10 येईल 3 नळांनी. आणि मग 1/30 मधून 1/10 वजा केलं तर होईल ना. मग 10 त्रिक 30, 3 वजा 1 2/30, 15 तास. काय करायचं होतं, 2 नळांनी भरते, 2 नळांनी 9/60, एक टाकी भरायला 9/60 लागतील. त्यातून तिसऱ्या नळाने रिकामी होते, मग तिसऱ्या नळाचं वजा केलं तर 3 नळांचं मिळून झालं 1/10 टाकी भरल बरोबर, म्हणजे 10 तासात भरल टाकी. आणि मग पूर्ण 4 नळांनी भरायला किती वेळ लागतो, 30 तास. त्यातून या 3 नळांचा वजा केला म्हणजे चौथ्या नळाने 15 तास. लेंदी पेपर होता, जास्त पाहिला होता का पेपर, 22 मार्कचा पुणे सोडून कोणताच नाही पाहिला.
अजय एक काम 20 दिवसात करतो, रमण तेच काम अजयपेक्षा 25% अधिक क्षमतेने करतो. जर अजय आणि रमणने एक साथ काम केलं तर ते काम किती दिवसात होईल? अजय 20 दिवसात आणि रमण 25% अधिक क्षमतेने करतो, म्हणजे त्याला किती दिवस लागतील? किती? कोणाला? 5 दिवस कसं काय लागतील? 25% अधिक क्षमता आहे, फक्त 5 कमी होतील. हा, हे बघा, अजयला किती दिवस लागतात? 20 दिवस. रमण अधिक क्षमतेने काम करतो, किती? 25% अधिक, याच्या 25% अधिक, म्हणजे रमण ते काम बघा 16 दिवसातच करेल. 16चे 25% बघा ना, झाले का 20 दिवस? बरोबर का? म्हणजे रमण ते काम किती दिवसात कराल? 16 दिवसात. दोघांनी एकत्र काम केलं, 20 चौक 80, 16 पाच 80, 4 आणि 5, 5 आणि 4 9 छेद 80, म्हणजे 80 छेद 9 दिवसात. पर्याय क्रमांक 1. नाही समजलं? अजय किती दिवसात करतो? 20. रमण तेच काम अजयपेक्षा 25% अधिक क्षमतेने करतो. ज्याची क्षमता जास्त आहे त्याला दिवस कमी लागणार ना, ज्याची क्षमता जास्त त्याला दिवस कमी लागणार आहे. मग तो रमण किती घेतला? 16 घेतला, किंवा एक्सच्या 25% बरोबर 20. बरोबर? थांबा, पुन्हा एकदा सांगू. अजयला किती दिवस लागतात? 20 दिवस. रमणला किती दिवस लागतात? रमणला समजा x दिवस लागतात. रमणला किती दिवस लागतात? x. रमण त्याच्यापेक्षा 25% जास्त आहे ना, बरोबर अजयचे दिवस. मग x बरोबर 20 गुणिले 100 भागिले 125. 25 5 125, 25 चौक 100, 5 1 5, 5 चौक 20, 4 चौक 16 दिवस. म्हणजे रमणला किती दिवस लागले? 16 दिवस. अजयला 20 आणि रमणला 16. बरोबर? 16 5 80, 20 चौक 80 गुणिले 4 गुणिले 5, 5 आणि 4 9 छेद 80. हे काय आलं? एका दिवसाचं काम होतंय. एका दिवसात आपण काय करू? व्यस्त करतो. 1 छेद 80 आलं असतं तर काय केलं असतं आपण? 80 व्यस्त करतो. मग 9 छेद 80 चं व्यस्त काय होतं? 80 छेद 9. पर्याय क्रमांक 1. काय? नाही ना, 7 छेद 7 कसं होईल? अजय 20 दिवसात, रमण तेच काम अधिक क्षमतेने. बघ बरं, याला गुगलला टाकून काय करू शकतो? हा, एकच आहे. 7 छेद हेच 80 छेद 9 चुकून आला असेल पर्याय. 80 छेद 9. पुढे 80वा प्रश्न. 8 महिन्यांचे दिवसाचे सरासरी तापमान 43.8 आहे. बघा, 8 दिवस सरासरी किती? 43.8. 8 8 64, 8 6, 8 24 आणि 6 30, 8 चौक 32 आणि 3 35. पहिल्या 5 दिवसांची किती आहे? 45. 5 5 25, 8 2, 5 चौक 20 आणि 2 22. नंतरच्या 4 दिवसांची किती आहे? 43.6. 4 7 24, 4 3 12 2 14, 4 चौक 16 आणि 1 17. याची जर बेरीज केली आपण तर बघा 174.4, 174.4, 4 5 आणि 4 9, 7 आणि 2 9, 2 आणि 1 3, 399.4 होतं आणि इथं 350.4. या दोघातला फरक म्हणजे 4थ्या ते 5व्या दिवसाचं तापमान होईल. 49 अंश सेल्सिअस 5व्या दिवसाचं तापमान. 8 दिवसाचं दिले आपल्याला. 8 दिवसाची एकूण बेरीज झाली. 5 दिवसाचं दिले 4 म्हणजे 9 दिवसाचं दिले आपल्याला हे टोटल. त्यातून 1 दिवसाचं 8 दिवसाचं वजा करायचं म्हणजे 5व्या दिवसाचं तापमान 49 अंश सेल्सिअस. 81 बघा.
पहिलं 20 किलोमीटरचे अंतर 10 किलोमीटर पर आवर वेगाने. पहिलं 20 किलोमीटर किती? 10च्या वेगाने, म्हणजे किती तास लागले असतील? 10 दुने 2 तास. पुढील 20 किलोमीटर 12च्या वेगाने, बरोबर का? 12:00:80 ना, काय सॉरी, हा 12:01 8 राहिले, 12:07 पुन्हा 8 राहिले ना, 1.66 तास घेतला. आणि शेवटचे किती राहिलेले 20 किलोमीटर अंतर 15च्या वेगाने, 15:01 5 राहिले, 15:45 5 राहिले 15, बरोबर. म्हणजे 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि हा 1 तास. किती तास लागले एकूण? 5 तास लागले का? बरोबर. मग आता संपूर्ण प्रवास झाले सरासरी वेग हे 5 तास समजले तुम्हाला. काय झाले? 2 आणि 1 3 आणि 1 4 तास आणि 0.66 हा 1 तास आहे. म्हणजे असे एकूण 5 तास लागले. किती किलोमीटर प्रवास केला? हे 20 आणि पुढचे 20 असं 60 किलोमीटरला 5 ने म्हणजे 12 किलोमीटर पर आवर झाला वेग, सरासरी वेग. पर्याय क्रमांक 2 झालं. पुढचा 10% मते अवैध ठरली. सोडवा. 10% अवैध म्हणजे 90च राहिली. हरलेला किती पडलेत? हरलेला 30% पडले. जिंकलेला किती पडले असतील? कस काय 70? 10 अवैध आहेत ना. 60 आणि 30 किती? 30चा फरक. 30% म्हणजे किती? 500 मतांनी पराभूत झालाय. तर 90% म्हणजे किती? 90 गुणिले 500 भागिले 30. 30 त्रिक 90, 5 त्रिक नाही रे, 100%च घ्यावं लागते. वैध मत 100 गुणिले 500 तर पॉइंट मध्ये येते ना. 5000 भागिले 3 1666 का? 5000 भागिले 3 3 1 3 2 राहिले, 3 7 18 1666.66. वैध मत 100, टोटल 100%. 100 पैकी किती? 30% म्हणजे 500, 100 म्हणजे किती? 1666, बरोबर आहे का रे? कितीला? 10% अवैध ठरली. 1666 एकूण मत झाली. 1666 च्या 90%, 954 559 तरी नाही होत रे. एक मिनिट हा. 30चा फरक आहे ना. 30% म्हणजे 500 ना. 90% म्हणजे किती? 90 गुणिले 500 भागिले 30. 30 त्रिक 90, 1500 आणि 1500च्या परत 90% होईल का? बघ रे. हा काय झालं? 90च्या 30%. म्हणजे 27च का? वैध मते 90 करू, बरोबर. हरलेल्याला 90च्या 30 म्हणजे 9 त्रिक 27%, 27च मतं पडली. आणि जिंकलेला किती पडले असतील मग? 90 मधून 27 गेले 63, बरोबर. 63 27चा फरक किती झाला? 54 9 36 ना, बरोबर का? 36% म्हणजे 500. बरोबर होतंय का?
100 गुणिले 500 भागिले 36. 100 गुणिले 500 भागिले 36. बघ ना, 100 गुणिले 500 भागिले 36. 90 कर बरं येतो. येत आहे ना. बघा पुन्हा एकदा, वैध मत किती होती? 90% होती, 10% अवैध ठरली. हरलेल्याला त्याच्या 90च्या 30% म्हणजे 27 मिळाली आणि जिंकलेल्याला राहिलेली 90 मधून 27 गेले 63 मिळाली. मग या दोघातला फरक किती आहे? 36 चा फरक आहे. 36% म्हणजे किती मतांनी बरोबर झालाय? 500 ने. तर 90% वैध मत, 90% आपला वैध मत किती विचारली होती? 90% म्हणजे किती? तिरकस गुणाकार किती? उत्तर आलं 1250. पूर्णांकात येते का रे? पॉइंट मध्ये येते ना पूर्णांकात. 1250 झालं. 10% अवैध, वैध मत 90, 90च्या 30% म्हणजे 27, राहिलेली 63, जिंकलेल्याला दोघातला फरक 36. 36% म्हणजे 500, 90% म्हणजे किती? पुढचा 83वा. दूध आणि पाणी 4:3 प्रमाणे. दूध पाणी म्हणजे दूध 4x आहे, पाणी 3x आहे, बरोबर. त्यात 5 लिटर पाणी टाकलं, 5 लिटर पाणी टाकलं आणि गुणोत्तर काय झालं? आता 4:5 झालं. 5 चोक 20x, 4 त्रिक 12x, 4 पंचे 20. 12x इकडे येऊन वजा होतील म्हणजे 8x बरोबर 20. 8 भागिले होईल 20 भागिले 8. 8 दुने 16, 4 राहिले 8 पंचे 40. x बरोबर 2.5 लिटर. सुरुवातीला दूध किती होतं मग? 4x. 4x म्हणजे 2.5 चोक 10 लिटर सुरुवातीला दूध होत. 4:3 होतं. 5 लिटर फक्त पाणी टाकलं त्याच्यामध्ये, तेव्हा गुणोत्तर 4:5 झालं. तिरकस गुणाकार. x ची किंमत आली 2.5 आणि सुरुवातीला दूध होतं 4x. 4x म्हणजे 10. चौऱ्याऐंशी बघा. प्रमोद आणि दीपक. आजचं गुणोत्तर काय आहे? 3:4. 7 वर्षानंतर काय होईल? 3x + 7 आणि 4x + 7. त्यांचं गुणोत्तर 7:9 होईल. तिरकस गुणाकार. 9 त्रिक 27x, 9 7 63, 7 चोक 28x, 7 7 27 इकडे जाईल, 49 इकडे येईल. 63 मधून 49 झाल्यावर 14, बरोबर. बरोबर x. x ची किंमत आली 14. तर प्रमोदचं आजचं वय किती? किती आहे? 3x. 14 त्रिक 42. पर्याय क्रमांक 3. प्रमोदचं आजचं वय 42. 3x 4x 7 7 मिळवले आणि पुन्हा गुणोत्तर. पुढं 0.16चा वर्गमूळ किती? 0.4. 0.016चं 0.04 आणि 0.4 वेळा 0.16 म्हणजे किती होतील? आता 6 ऐवजी 3, बरोबर. यांची बेरीज 0.44 आणि त्यातून 0.1 2 3, बरोबर. वजा करायचा आहे 0 10 3, 10 तून 4 गेले 6 3 4, 0.436. पर्याय क्रमांक 1. लाकडी कपाट आणि लोखंडी कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर 6:7 आहे. 3 लाकडी कपाटाची किंमत 2160 रुपये आहे, तर 8 लोखंडी कपाटांची किंमत किती? शोधा. तीन लाकडी कपाट. लाकडी कपाट x मानू. 3 इंची किंमत किती? 2160. लाकडी कपाट x मानलं, बरोबर. 3 इकडे भागिले होईल 2160 भागिले 3. 3 7 21, 3 दुने 6, 3 0 0. म्हणजे एक लाकडी कपाट किती रुपयाला आहे? 720 रुपयाला आहे. आता दोघांचं गुणोत्तर किती आहे?
7 आहे बरोबर. दोघांच्या किमतीचं गुणोत्तर काय आहे? 6 म्हणजे हे 6 असेल तर ते 7. 6 7 आहे. मग जर याच किंमत किती 720 तर याची किती बरोबर तिरकस गुणाकार 720 गुणिले 7 भागिले 6 6 12 72 0 12 7 84 म्हणजे लोखंडी कपड्याची किंमत किती आहे